श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयादी उभेदा. माझे नमन तुझ्या सदा असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती पाव आता शीघ्रगती. माझा अंत पहाशी किती हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता नाही शोभत अनंता. याचा विचार काही चित्ता करा आपुल्या ये काळी. मी दीनवाने मारितो हका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका पावा दास गणू. महाराज असता शेगावात विप्र एक काशीनाथ. जो खंडेरायाचा होय सुत, गर्दे उपनाव ज्याचे. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा. मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्ताची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण. आलो खामगावाहून त्याचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपरखळी मारिली काशीनाथाच्या पाठीस बली. आपल्या परमकृपेने जा तुझा हेत पुरला. वाट पाहे तारवाला या भाषणे घोटाळला. काशीनाथ मानसी म्हणे, कामना माझे ये ठाई. मी न आलो मागण्या काही, तारावया शिपाई. वाट पाहतो काय हे त्याचे गूढ कळेना. पुसण्या छाती होईना निमुटपणे वंदून चरणा. गेला निघून खामगावी तो तारवाला शिपाई. उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई. कशाची ती बघण्यास तारेत हा मजकूर. तुमचा केला तक्रूर मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणी. ते पाहता आनंदला, कोपरखळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पतीला पहा संतांचे ज्ञान कसे. असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी. गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति अग्रहाने. ही भोसल्यांची राजस्थानी पूर्वकाली होती जाणी. त्या शहराची आजदिनी दैना झाली विविध हो. स्वातरूपी प्राण गेला खरा धनी याचक ठरला. परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार. रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा. वाडा गोपाळ बुटीचा होता सीता बर्डीवरती. त्या भव्य सदनात नेऊन ठेवले सद्गुरुनाथ. जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार या सीता बर्डीवर. महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मधुर माझी नेला, तोच प्रकार येथे झाला काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित. बिनविती हरी पाटलाप्रत, महाराज येथे आणावो. कुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून. तैसे समर्था वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार. बुटी मोठा सावकार, तेथे न अमुचा लाग लागे. टक्कर हत्तीची होणे आहे योग्य साची. येथे आम्हासम कोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबूमाळी लढाया मारुती हाच योग्य ठरला. जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे. आम्हा अवघ्यास सुखवावे हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुदे राहिले संत. जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी. या आपल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानिना, समर्था जाऊ देईना. अनागोंदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी. श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन. परी शेगावाचे येत जन, बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावाचे लोकांना. बिन परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवणासे. शेगावचे लोक भले, जरी आणावया गेले. परीन काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी. घेऊन निघाला नागपुरी, समर्थांसी आणावया. बसला अग्निरथात, त्याचवेळी वदले संत. त्या गोपाळ बुटीप्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी.
तो येण्याचा आतपरी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावरती शांतता नाही राहणार. तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी. तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला. शिपायाने अटकाव केला. परी तोन त्याने मानिला. प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीच्या घरी पंगत होती थोर खरी. पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे ताट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भोजना कारणे. मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुट्टीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती. ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर क्रांतीच. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत. तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पाहून जैसी येईल धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळीन राहणे मसी. तू आलास न्यावयासी, ते फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले. ते गोपाळाने पाहिले. अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया. 2 घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलाची बोलू लागले विनयसी. तुम्ही येऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले आज. पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील येदवा. आत्ता समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी. आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेत. शेगावासी समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी. दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे, अनकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे. गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी. माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहते गुरुराया. तई महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणीतसे. ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला, परम सद्गुणी होईल भला. अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊने निघते झाले दयाघन. त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी. ज्याने ठेविला रामराजे आपुल्या शुद्ध वर्तनी. त्याचे लौकिकी राज्य गेले, ते आश्वासत होते भले. शाश्वत स्वरूपाचे झाले, सद्गुरू भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार. त्याचा घेऊन पाहुणचार, रामटेकासी गेले पुढे. ते रामाचे दर्शन घेऊन आले परतून. शेगावच्या मठा जाण हरिपाटला समवेत. धार कल्याणाचे रंगनाथ, जे थोर साधू मुगलाईत होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी. त्याचा भावार्थ जाणण्या कोणी येथे नव्हता समर्थ. वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्याची प्रीती. कृष्ण तटाका ज्याची महती, माणगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार. बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदईक, माझा बंधू येतो एक. मज लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो कर्मठ भारी, म्हणून उद्या पंथातरी. चिंध्यान पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी, प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, सुचुर्भित ज्ञानसंपन्न. हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसासी, स्वामी पातले ते ठाया. एकमेकांसी पाहता दोघे हसले तत्वता. हर्ष उभय त्यांच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर. एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा. एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती. एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले, तेव्हा गजानन होते बसले. आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली. दृष्टादृष्ट दोघा झाली.
ते स्वामींनी विचारली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया, हे दृश्य पाहून या संशय उपजला चित्ता ठाया. त्याची निवृत्ती करा हो. त्याचा मार्ग अगदी भिन्न. तुमच्या या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो, ऐसा प्रश्न ऐकेला. समर्थ देती उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला. त्वा हा आज आम्हा ते ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असतीसाचे. हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे. गावा जाऊन मिळतात स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न. दिसती पाहणारां कारण. तेने घोटाळे वर्ते मन. पाहणाऱ्यांचे राजसा. सोवळे ओळे संध्यास्नान. वर्त उपशले अनुष्ठान. त्या कृत्या लागू नये अंगे म्हणावी कर्माची. ही अंगे तो आचारी निरालसपणे खरी. तोच समजावा भूवरी. ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता. कर्म मार्ग न ये हाता. म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी. परामकारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मनात ठाई. अंशही राहिल्या पाही. त्यांच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे. दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनी असता पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून. ऐसी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह तो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची न येसरी त्याच्या विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण कर्माहुनी कठीण जाण. जेवी गगनाचे जवळपण नेत्रां लागी दिसत असे. आता योगमार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा. या योगमार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त जसे. परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी. योगमार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात. त्या पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा. असणे रेचक कुंभक. इडा पिंगलेचे भेद देख. धौती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडळी आणि सुपुष्मा यांचे ज्ञान पाहिजे जाणा. अधियोग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गाचे अंतिम फळ ज्ञान साचे. परी ते ज्ञान प्रेमाचे वीण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमावीण ते ते अवघे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार. त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक. तेथे न पडे कदा फरक. शरीरभेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे. तीच ह्या तिन्ही मार्गाची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्यांचे परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर महत्त्व त्याचे त्यास वाटे. पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्कामास नाही गेला. आशाचाच होतो भला तंटा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गाचे ते पंथ मुक्कामी पोचल्या होती संत. मग तयांच्या संबंधात द्वैत नसे इतुलेही. वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पाराशर शांडिल्य मुनी हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयाधू कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथोर या योगमार्गाचा. जो वशिष्ठ लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी. कर्ममार्गाची रक्षिली भुज श्रीपाद वल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार. ठिकाण ज्याचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगी. नामा सावंता ज्ञानेश्वर सेना कानू चोखा महार. दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी. शेख महम्मद श्री गोंद्यात आनंद स्वामी जाळण्यात. सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत
कर्ममागी वासुदेवरथ, मी धरला भक्तिपंथ, आणि का बहुता जणांनी. पलुसीचे धोंडी बुवा, सोनगिरीचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाही, गुलाबरावांचे ठाई, ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा, वरखेडे नामे ग्रामाचा, अडकुजी नामे संतसाचा, गेला याच वाटेने. मुरा गावचे संतरत्न, जिंगाजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्तिमार्गासी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे, ते बसले होऊनी. मार्ग असो कोणताही, त्याचे मुळी महत्त्व नाही. जो मुक्कामास जाई, त्याचे कौतुक करणे असे. आम्ही ही भावंडे सारी, येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडवावा. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगील फळ त्या त्या पंथा आचरोणी. आता नको पुसूच काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे ये ठाई, पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल, वा जो माझा असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्यासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत, आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ, जगद्गुरु जगदात्मा. ऐसा उपदेश ऐकेला, बाळाभाऊच्या नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला, पूर तो न आवरे त्याला. अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले काम तेणे सहजशी. मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वऱ्हाड प्रांताचा उद्धार करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीण. तिला महाराज एके दिनी ऐशापरी वदले वाणी, डाळ पीठ घेऊनी स्वैपाक करी अहोरात्र. जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. ती साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य, माहेर वाडे घोडे जिचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला, तयाचिया दुर्दैवे. खामगावांच्या सानिध्यासी, जलंब गाव परियसी, त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता, तैल बुद्धीचा, वेदायत धनी प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसीची, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी, वेदांग स्मृतीच्या. प्रत्यही भागीरथीचे स्नान, माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थींना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी करू लावती चैनते. चैनी माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन, बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी, विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करून पुरी, आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी, हजिरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेदविद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता, कोठे कोठे चुकले तसे, त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे संगती, वेद म्हणते महाराज, ऐकता त्याचे वेदाध्यन, तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून, किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थांचे पाशी, आत्माराम राहिला अधरेसी, मधु टाकून बक्षिकेसी, जाणे कैसे आवडेल. प्रत्यही सेवे कारण, जावे त्याने जलंबाहून, चुकविलना एकही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूच्या समाधीची. मोबदला न घेता भली, एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर, देणे आहे भाग हा. भिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला, तैसाचा प्रकार हाई झाला, म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रेय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्याचा आहार, तो दुधाहारी बुवा.
ऐसे श्रोते तिघेजण स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तन्मन समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव बाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते, त्या मोरगावात मारुतीपंतांच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी. गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर कुंभाराचे 10-20 खर. खळ्यात येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला गर्दभासी आनंद झाला. ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरू रायाप्रत लीला करणे भाग झाले. क्षणात जाऊनी मोरगावासी हाक मारली तिमाजीसी. अरे जागा होईल त्वरेसी, रातेसी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्ज्ञान खळ्यामधून तेधवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता. म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी. विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता सालो निसूर. रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजून नाही मालकाची कोण्या रीती घालूसाची. पहा हा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर. नफा तोट्यासी तिळभर काळजीनं त्यांचा मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता. म्हणे काय जाऊन सांगू आता मी पंड्या काही असो चुकीची. माफी मागितली पाहिजे साची. उदार बुद्धी मारुतीची आहे, तो क्षमाच करील. ऐसे मनाशी बोलून उद्यासी येता नारायण तिमाजी गावात येऊन पाय धरले पंतांचे. महाराज माझ्या झोपेंनी बुडविले तुम्हा लागून. 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली खड्या माझी जाऊनी भली. म्हणजे मग वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खड्यात यावया साचार. वेळ ना मला तिळभर, मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहीन. ऐसे बोलून शेगावाला मारुतीपंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते असनावरी. जगू पाटील सामोरी. बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीचे दर्शन घेता केले हास्यवदन. तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी. तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता. झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात निमाजी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले. जाऊन तिमाजीसी भले. रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐसी खूण पटताक्षणी मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार आपुलाच आहे साचार. लेकरांचा अवघा भार मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे काही अवघेच आहे आपुले आई. त्यावरी नाही तुम्हा विन कवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपुला. तिमाजी नोकर नावाचा अव्यवहार दृष्टी आहे की. ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून. लेकरांची त्रासपूर्ण माता सोची वरच्यावरी. मी लेकरू आपले म्हणून या आपण केले. खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर. आत्ताच जाऊन करतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले. कौतुक वाटले समर्थांप्रती आणि भाषण येणे रीती. ते आता अवधारा. छे वेड्या तिमाजीस नको मुळीस काढूस. नोकरीवरून खास
त्याचे वर्म सांगतो तुला. ती माझी नोकर इमानी खळ्यात गाढव पाहुनी दुःखी झाला असे मनी ते म्या केव्हाच जाणिले. रात्रीची हकीगत तुला सांगावया प्रत आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे. तै तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावला उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचने ऐकले मारुतीस चोज जाहले. पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणीन त्यास सांगितली ती अंतर्ज्ञाने जाणली गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हते तिळभर. त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता. त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण असराजी होते साचे. समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात. साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला. लाज कैसे नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पोटावरी उठते झाले निर्धारी. परीना हवालदार आवरी मारता हात आपुला. ऐसे तेदवा पाहून एक गृहस्थ आला धावून. आपल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे. तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर. उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी आहे एक आहे श्रीहरी. बळ त्याच्या पाठीवरी उठले ते का न दिसे तुला. या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत. आजारीच मोडितो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले. अजून तरी उघडी डोळे माफी माग गुण्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापेसाचे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत हा. ऐसा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मारील गुन्हे तरी हा मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले. त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एक पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एक साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधूसमोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवारा नदीचे काठावर गाव अति टुमदार त्याचे वर्णन करवेना. आनंदफंदी नावाचा कवी जेथ झाला साचा. तेथील हरी जखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा. हा हरी जाखडी मध्यंदिन होता यचुर्वेदी ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपुले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी. बसता झाला पायांपासी श्री गजानन स्वामींच्या. तो हजारो घेती दर्शन. कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडीसाखर वाटून नवस केलेला फेडिती. तै हरी म्हणे चित्तासी हा केवढा ज्ञानरासी. येऊन या पायांपासी विनमुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार. निवळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोनी. आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण. मी ना मुळीच विद्वान मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानन सच्चिदानंदा दयाघन. संसार सुखाची वासना जाहली मनी बलवत्तर. ती तू पूर्ण करावी मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात तोच त्याच्या अंगावर्त. थुंकते झाले सद्गुरुनाथ इच्छेस त्याच्या जाणुनी. या हरी जाखड्याने बावळच्या मनाला मज कारणे. म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया.
याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसारासे. सच्चिदानंद श्री हरीसी पाहण्यान कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले. जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, तेथे अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा. करीत असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको. ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण. लग्न स्वतःचे करावया, हरी जाखड्या संगमनेरी. सुखी झाला संसारी, महाराजांचे वाणी खरी. ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोणकर, गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार, ओव्हरसियरच्या हद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वे अर, होता त्यांच्याबरोबर. तो आता निमोणकर आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे, सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात बुध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननात. फलभारेल तरुवर, वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिबट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापासी, जवळ एका खोऱ्यासी. एका जलच्या प्रवाहासी, कपिलधारा नाम असे. तेथ प्रत्येक पर्वणीस भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास, तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीसी, निमोणकर गेले स्नानासी. योगाभ्यास थोडा यासी, येत होता हो. तो पूर्ण व्हावया म्हणून इच्छित होते त्याचे मन. गोसावी वैराग्या लागून, पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहीत मात, ऐकू येईल सर्वत्र. तेने निमोणकर चित्तात हताश पूर्ण जाहला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी. ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज जाहले. उंच बांधा मुद्रा शांत, बैसला होता ध्यानस्थ. त्यास घातले दंडवत, निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी, योगीन काही बोले परी. अस्तमाची वेळ खरी, समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर, बिराड राहिले बहुदूर. कपिलधारेचे धरून नीर, तुंब्यात गोसावी निघाले. ते निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता. ठाऊक असला योगगाथा, मशी काही शिकवावो. तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्यज्ञानी. हा चित्रपट घेऊनी जा, आपले काम करी. षोडाक्षारी त्यावर मंत्र लिहिता आहे थोर. त्याच्या वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगांमध्ये. गोगलगाय शेप किडा, हिमालयान देईल वेढा. सागरीचा सिंप किडा, मेरू पर्वतान जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून. देतील 10-5 आसन, धवती नवती केल्यावरी. जा पुढे ना विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खरा करे. तो देऊनी या मजसी, गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नासिकासी, गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार. शिर ठेवून पायांवर, प्रश्न त्यांनी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा, का हो आपणास का केला. आपल्या गावाला न सांगता गेलाच की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले. म्या नर्मदेचा गणपती, तांबडा असतो निश्चिती. तू मूळचाच गूढमती, रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गूढ तुला, पडते झाले जाण मुला. मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत. पुन्हा भेटी तुझप्रत, होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले. महाराज रस्त्यात गुप्त झाले. भिरीभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी. तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच करू वंदन, कथिले धुमाळा कारण. कपिलधारेपासून
जे का झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे, योगी राजाला वाण कशाची सांग मज. हे अवघ्या समर्थांची खाण निश्चय संशय आहे तसाची. सार्वभौम पदाची त्याच्या पुढे न किंमत. तो तांबडा खडा तुसी दिला तो ठेवून पाटासी. करणे पूजा अर्शेशी सद्भावे निरंतर. योगाभ्यास ही सामोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोणकरांप्रत श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियसी. त्याची संपत्ती यमसदनासी जाऊ लागली उपजताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला. जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुसी करील अर्पण. मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली आठवण. तुकारामा भली संततीच्या मोहाने तो थोरगा मुलगा नारायण. योग झाला त्या कारण औषधोपचार केले जाण. परी न आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली. नेत्रांची ती दृष्टी थिजली. धुगधुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण. नवस केल्याची ती जाण. एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचेला. अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडून पाहू लागला बालकासी तो. व्याधीवरी झाल्यावर तो नारायण कुमार आणून सोडला मठावर. नवस आपुला फेडावया. तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी. बोललेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया. तो सर्व संतांचे ध्येय विषय साचा. जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभ सर्वेश्वर. तो जगदाधार जगतपती. वेद ज्याचे गुण गाती. जो संतांच्या वसे चित्ती. रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन. चंद्रभागेचे केले स्नान. गेले घ्याया दर्शन पांडुरंगाचे राऊळे. हे देवा पंढरीनाथा. हे अचित्या अद्वया समर्था. हे भक्त परेशा रुक्मिणी कांता. ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले. हेतू जाणीसी वहिले. पुंडलिक वरदेव विठ्ठले जया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीच्या राहावयासी तुझ्या चरणा सानिध्य. ऐसे करून विनविनी समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी विरह हरीचा सहावेन. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू का हो सद्गुरुनाथा आणले लोचिन्याने हे वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा. म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाई. महाराज म्हणाले त्यावर, हरिपाटलाचा धरून कर. सांगितले तरी ना कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भितरी. इतकेच सांगतो श्रवण करी. संगत माझी थोडी असे. चला आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले. चित्त चिंतने व्याप्त झाले मात्र हरिपाटलाचे. तो म्हणील मंडळीस महाराज वदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझी विठूच्या रावळी. पुढे श्रावण मास गेला. क्षीणता आली तनूला. पुढे भाद्रपद मास आला. काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलवण्याची यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसऱ्या दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला. तो साजरा
पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोलवावा आनंदाने, दुःखी न करावे यत्किंचित. आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीताशास्त्रातरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्रांनी बदलिले ते काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढला खास. बाळाभाऊच्या धरले करास, आसणी आपल्या बसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मज लागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण, दिला मस्तके ठेवून त्या महात्मा पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरात भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहद दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगाव माझारी. देहाचे ते चलनवलन पार गेले नावळून, स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐसी ऐकता मात, हृदयी पेटती नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीन जनांचा. गेला अमुचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा. विजला हा ज्ञानदिया, कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आत्ता आम्हास कोण त्राता. का रे इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणे. विचार केला अवघ्यांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधीन द्या स्वामीस. होळोपाळीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांची नशिबी असेल त्यांनाच दर्शन घडेल. नका करू जाता वेळ, जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलले आपल्या वाचे, सर्व लोकास येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निश्चयशी. तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पाहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, एदवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेवता शिरावरी, ते पगळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्राचे. तो पाहता प्रकार गोविंद शास्त्री झालता बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐसा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे आलिया भक्त, स्वामी समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामींपुढे आदर केले. भजन त्यांनी मांडिले, हजार टाळ जमले हो. दूरदूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात आपल्या समाधीची मात कळविते झाले विविध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला लोकांचा तो शेगावाला. घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार. दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी. रंगविल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी. दीपोत्सव झाला भारी शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेवली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रातभरी शिगावात तोना थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले. फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटीती खिरापती. कित्येकांनी रथावरी रुपये पैसे उधळिले. ऐसी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयास येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी. रुद्राभिषेक केला वरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानन, हे नर देहदायरी नारायण. अविनाशरूप आनंद घना,
परात्परा जगत्परे ऐसा भजना भितरी मूर्ती ठेविली आसनावरी. उत्तराभिमुख साजेरी शास्त्रमार्गाप्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण. जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी. मीठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार. शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसापर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम्य राजाचा पाड नाही त्यांच्यापुढे. स्वस्ती श्री दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दाओ सत्पथ भक्ती हरीची करावया. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 19 हा समाप्तः.